जय श्रीराम। आजचा किष्किंधा ट्रेलचा तिसरा दिवस. आम्ही अंजनेद्री पर्वताकडे निघालेलो आहोत आणि रस्त्यात लागणाऱ्या नयनरम्य दृश्यांचा आम्ही मनसोक्त आस्वाद घेत आहोत. हा पर्वत उंच असला तरी चढायला फारसा अवघड नाहीये आणि वर चढण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या बांधल्या आहेत, त्यामुळे फारसा त्रास न होता आम्ही वर चढत आहोत. पाचशे 575 पायऱ्या चढून आता आम्ही मंदिरापाशी आलेलो आहोत. वरून निसर्ग अतिशय सुंदर दिसतो आहे. हनुमानाच्या जन्मावरती क्लेम करणारी माझ्या माहितीमध्ये असणारी कमीत कमी 5 ठिकाणं भारतामध्ये आहेत. एक इथे हंपी जिथे आपण आहोत, किष्किंधा ज्याला म्हटलं जातं, इथे जन्म झाला असं म्हणतात. दुसरा त्र्यंबकेश्वर जवळ अंजनेरी याच नावाने पर्वत आहे, तिथे हनुमानाचा जन्म झाला असंही म्हटलं जातं. तिसरी जी जागा क्लेम केली जाते ती प्रत्यक्ष तिरुमला देवस्थानाने क्लेम केली. त्यांचं म्हणणं असं आहे की तिरुमला देवस्थानाच्या जे तिरुमला पर्वत रांगा ज्या आहेत त्यातला एक पर्वत हा म्हणजे तिथे अंजनेय पर्वत म्हणून आहे आणि तिथे मारुतीचा जन्म झाला. चौथा क्लेम आहे गुजरातच्या जवळ, म्हणजे गुजरातमध्ये अगदी बॉर्डर जवळ एक गाव आहे, त्या गावामध्ये मारुतीचा जन्म झाला होता असं गुजरातातले लोक म्हणतात. आणि 5वा क्लेम आहे झारखंडमध्ये एक गाव आहे, त्या झारखंडातल्या गावामध्ये मारुतीचा जन्म झाला. तसं नाही आहे. मला स्वतःला जे वाटतं त्याच्यानुसार इथला जो क्लेम आहे, इथे म्हणजे अगदी या पर्वतावर किंवा हे आपण सांगू शकत नाही, पण या भागामध्ये मारुतीचा जन्म झाला हे जास्त पटण्यासारखं. आणि त्याला कारण काय आहे तर आमच्या कायद्याच्या भाषेमध्ये ज्याला आपण दुजोरा देणारा पुरावा म्हणतो, कोरॉबोरेटिव्ह एव्हिडन्स ज्याला म्हणतो, असा दुजोरा देणारा पुरावा हा सगळा हंपीच्या विभागामध्ये आहे. उतरल्यावर मंदिराच्या पायथ्याशी झाडावर वानर छान झोपलेली पाहिली. आता आम्ही चंद्रमौलेश्वर मंदिराकडे निघालेलो आहोत. हा मंदिराकडे जाणारा रस्ता बऱ्यापैकी ॲडव्हेंचरस आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे छोटंसं मंदिर आहे. सुग्रीव गुहा क्रमांक 2 हे मंदिर जे दिसतं हे चंद्रमौळेश्वर म्हणून मंदिर आहे. चंद्रमौळेश्वराचं मंदिर तर विजयनगर काळात बांधलेलं आहे. ही गुहा आधीपासून होती असं म्हणणं आहे. सुग्रीव, एक शक्यता अशी आहे की सुग्रीव वालीपासून लपून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता, कधी इकडे कधी तिकडे, तर त्याच्यामध्ये काही दिवस तो इथे राहिला असेल. पण याही जागी राम आले होते त्याला भेटायला असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. ये है ऋषिमुख पर्वत सुग्रीव गुफा। राम और सुग्रीव में तथा हनुमान जी जगह पे कराए थे ऋषिमुख पर्वत पे। यहाँ पे 88,000 ऋषि मतंग ऋषि सहित मन होकर के इस पर्वत पे तपस्या करते थे, इसलिए इसका नाम पड़ा ऋषिमुख पर्वत। सुग्रीव वाली के डर से छिप करके इस पर्वत की गुफा में रहते थे और भगवान को भजन करते थे। सुग्रीव गुफा, ऋषिमुख पर्वत, सुग्रीव गुफा। आता आम्ही दुर्गादेवी मंदिराकडे आलो आहोत. हे दुर्गादेवी मंदिर आहे. विजयनगर साम्राज्याचा जरी नृसिंह आणि वराह हे 2 त्यांचे अधिष्ठात्री दैवत होती, तरी कुठल्याही मोहिमेला विशेषतः सुरुवात करताना, लष्करी मोहिमेला सुरुवात करताना विजयनगरचे सगळे म्हणजे राजे हे आधी या मंदिरात यायचे, दुर्गादेवीचं दर्शन घ्यायचे, तिचा कौल घ्यायचे आणि मग तो कौल घेऊन मग ते आपल्या मोहिमेवरती जायचे. आता या पुढचा टप्पा म्हणजे चिंतामणी संकुल.
या जागेला, या गुहेला रामचिंतन गुहा असं म्हणतात. या जागी राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, जांबुवान आणि एक दोघं आणखीन कोणी असतील असे जे महत्त्वाचे नेते होते, वानर नेते, त्यांनी एकत्र बसून वालीला कसं मारायचं याचं प्लॅनिंग केलेलं होतं. त्यांची बैठक जी झाली ती या ठिकाणी झाली. चिंतन जे इथे झालं म्हणून रामचिंतन गुहा. त्यावेळेला जो कोणता एखादं झाड इथे असेल त्या झाडाच्या आड त्याने वाली आणि सुग्रीवाच्या युद्धामध्ये वालीला बाण मारला. आत्ता जिथून नदी वाहताना दिसते, आत्ता जिथून नदी वाहतीये तिथे समोरच्या बाजूला कुठेतरी वाली आणि सुग्रीवाचं द्वंद्व सुरू होतं, ती जागा. रामचिंतन गुहा बघून आता आम्ही सनापूर तलावाजवळ आलेलो आहोत. आजच्या दिवसाचा हा शेवटचा टप्पा. दमून भागून आल्यावर कमलापूर तलावाजवळ चहा आणि भज्यांचा आस्वाद आम्ही घेतला.